सांगितलंय, हो मी आलोय मैदान गाजवायला आणि त्याच्या बॅट मधून आलाय एक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पहिलाच बॉल पेस केला आणि पहिल्याच बॉलवरती आपला दमखम दाखवला. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकला आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा त्याच्या बॅटमधून फटका देखील आलाय. अभिमन्यू जाधव पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंड वरती. आकुटप्प्याचा बॉल लॉप केला, लपेटला आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. अभिमन्यूचा लगातारचा दुसरा झंझावती षटकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अभिमन्यू जाधवच्या माध्यमातून केली जाते. सलगच्या 2 बॉलवरती त्याने 2 षटकार ठोकले. पाठीमागच्या मॅचमध्ये समीर गोगावलेने सलगचे 3 षटकार ठोकत असताना पीसीएमपी पिसानीला विजय मिळवून दिलाय. आता षटकार हॅट्रिक होईल का अभिमन्यू जाधवची? आकुटप्प्याचा बॉल थोडंसं दडपण पाहायला मिळतोय. पंचांच्या दरम्यान नो बॉलचा इशारा आला. एक सिंगल धाव मिळते. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले. प्रथमतः बॅटिंग करत असताना JSM सार्कल कडववाडी टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 2 षटकार अभिमन्यूच्या बॅटमधून आलेत. सुरुवात दमदार झाले आणि सलगचा तिसरा हो आलाय. गिली गिली गप्पा खुश हुई रंबा गेंद गई लंबा. 6 रनों केले छक्का सिक्सर. अभिमन्यू जाधव सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये अभिमन्यू जाधव या नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळतंय. पाऊस पूर्णपणे थांबलाय. सूर्याची लख्ख किरणे मैदानाच्या आतमध्ये पडलेले आहेत. परंतु अभिमन्यू जाधवचा धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळतोय. सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि अभिमन्यू जाधव याने सीमारेषेला आग लावले. त्यांची बॅट तळपले. थांबायचं नाव घेत नाहीये. अक्षरशः गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलेला आहे पहिल्या षटकामध्ये. 22 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो लॉप करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची लिडिंग एज लागले. बॉल पाठीमागच्या दिशेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये निघून चाललाय. 4 धावेंसाठी फरार. बेतील 4 धावा चौकार. प्रत्येक बॉल वरती अभिमन्यू जाधव हमी होताना पाहायला मिळालाय. आणखीन एक मोठा तडाखा. यावेळेला फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आज अभिमन्यू प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळतोय आणि आयोजकांना एवढंच सांगतोय जावा बॉल शोधून आणा. अभिमन्यू जाधव मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू अर्थातच मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः प्रत्येक बॉलवरती तुटून पडलाय. ओहो यावेळेला बॅटची लिडिंग एज. बॉल पाठीमागच्या दिशेला फाईनल रिझन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. टांगा पलटी घोडे फरार. बॉल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक येथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 36 धावा. अभिमन्यू जाधव यांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 36 धावा त्याने कुठून काढलेत. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होते. ओहो यावेळेला बॉलला फक्त फॉलो केलं आणि फक्त दिशा दिले. क्रिकेट मधील मादक सौंदर्य फटका खेळलाय किरण जाधवने. कलात्मक क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा किरण जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. काय फटका सजवलाय. अक्षरशः या बॉलला फक्त फॉलो केलं. बॅटचा चेहरा ओपन केला आणि हा बॉल जबरदस्त सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आता किरण जाधव देखील सांगतोय मैं भी कहा रुकने वाला है भाई. मैं भी मारूंगा, मैं भी ठोकूंगा. यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिले. डीप मिड विकेट रिझन मध्ये प्रोडक्शन आहे. एक सिंगल धाव प्राप्त झाले.
सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. नितीन शिंदे यांच्यावरती देखील हल्ला बोल चढवलाय. बॅटिंग अक्षरशः जबरदस्त होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत तळ ठोकून बसले. कारण दोन्ही फलंदाज आता चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, इनफॉर्म आहेत, टचमध्ये आहेत आणि सातत्यपूर्वक मोठे फटके ते खेळताना पाहायला मिळत आहेत. जे एस-एम सारखळ कडववाडी टीमचा विचार केला ना, तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या टीमने अक्षरशः अनेक ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत आणि टेनिस बॉलचा सीझन त्यांच्यासाठी चांगला राहिलाय. आणि आता रबर बॉल खेळत असताना देखील अक्षरशः पहिल्याच मॅचमध्ये किरण जाधवची आणि अभिमन्यूची बॅट तळपले. अक्षरशः सीमारेषेला आग लावताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला देखील झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक बुक्की टेंगुल गुलीगत षटकार. अभिमन्यू जाधव आज नाश्त्याला मी म्हणेन सकाळी श्रावण महिना असला तरी मला वाटतंय तो व्हेज खाण्यापासून दूर नसेल, नॉनव्हेज खातच असेल. आणि अक्षरशः पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक षटकाराला 49 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. येस, चौकार आहे त्यामुळे 2 धावा कमी करूया आणि 47 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल निघून चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. अभिमन्यू जाधवचा ब्रँडेड षटकार. काय बॉलला परफेक्ट कनेक्शन करून टायमिंग अक्षरशः तो जबरदस्त करतोय आणि परफेक्ट बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. आज रबर बॉल अभिमन्यू जाधव यांना फुटबॉल सारखा दिसताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकाराशी त्याने आतिषबाजी केली. वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. जलद गतीने अर्धशतक पूर्ण होईल का? हो, यावेळेला हेलिकॉप्टर लुक तो देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे ताकद, वजन, नजाकत. मनगटातील ताकद बाहेर काढली. टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरतून निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 48 धावांवरती खेळतोय. अर्धशतक होईल का? हे देखील पाहणं गरजेचं आहे. अर्धशतकाची चाहूल लागलेली आहे, परंतु शेवटचा बॉल नितीन शिंदे यांचा आत्मविश्वास वाढवणारा होता. शेवटचा बॉल डॉट आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले तब्बल 59 या धावसंख्येवरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 59 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अभिमन्यू 48 धावांवरती खेळतोय आणि त्याला साथ देत असताना किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये 7 धावांवरती खेळतोय. अकरा बॉलमध्ये 48 धावांवरती अभिमन्यू जाधव खेळतोय. स्ट्राईक एंडला आता किरण जाधव आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न गरकन किरकी घेतली होती, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ओमकार पाहायला मिळतात. पहिला बॉल त्यांनी डॉट चांगला टाकलाय. धावफलकाला पहिल्याच बॉलवरती त्यांनी अंकुश लावलाय. धावफलकाला वेग लावला होता. अक्षरशः मेगा हायवेला गाडी लागल्यानंतर सुसाट वेगाने धावत होती. पहिल्या बॉलवरती अंकुश लावलाय. या बॉलला फक्त फॉलो केले, दिशा दिले. चांगली कॅच टिपले डीप पॉइंट रिझन मध्ये. पहिल्या विकेटचं पतन ऋषी शिंदेने कॅच टिपले. किरण जाधव आता माघारी येताना पाहायला मिळेल. चांगला बॉल आणि चांगल्या बॉलवरती मी म्हणेन चांगली कॅच टिपले. वेल जज कॅच. पहिला मोठा धक्का जे-एस-एम सारखळ कडववाडी टीमसाठी. 59 धावांवरती पहिला झटका लागलेला आहे जे-एस-एम सारखळ कडववाडी या टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र मोरे दाखल झालाय. यानंतरची मॅच आहे अट्टाळी विरुद्ध एकयू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी या. अट्टाळी विरुद्ध एकयू असा सामना असेल. एकयू टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. यावेळेला
बॅडमिंटन स्ट्रोक केलाय. जितू मोरेच्या बॅट मधून देखील बॉल निघून चाललाय. आकाशाला गवस निघालत. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. जितू मोरेने देखील आल्या पावली आपला रौद्र रूप धारण केलेला आहे आणि त्याने देखील मोठा फटका खेळलेला आहे. संघाची धावसंख्या 65 या धावसंख्येवरती. मला वाटतंय आता अभिमन्यू जाधव नॉन स्ट्राईक एंड वरतीच उभा राहील का? अर्धशतक होईल का पूर्ण? हा देखील प्रश्नचिन्ह आहे. परंतु यावेळेला बॅटची लिडिंग एज लागली आणि आता सिंगल घेतली जाईल. कारण अभिमन्यू जाधव यांना स्ट्राईक एंड वरती आणलं जाईल. कारण अर्धशतकची चाहूल अभिमन्यू जाधव यांना लागलेली आहे. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक सारकळ गावाकडून येईल का? अभिमन्यू जाधव अर्धशतक ठोकेल का? आणि या स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवेल का? हाच प्रश्न आता उभा राहिलेला आहे. 11 बॉलमध्ये 48 धावांवरती खेळतोय. जलद गतीने अर्धशतक पूर्ण होईल का? पुन्हा एकदा ओमकार तयार गोलंदाजी मार्कवरती. समोर अभिमन्यू जाधवसाठी हा बॉल फिरवलाय, वळवलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित SGCA चषक 2026 पर्व क्रमांक 4 मधील पहिलं अर्धशतक आलंय. सारकळ कडवडी गावाकडून नाव आहे अभिमन्यू जाधव, गाव आहे सारकळ. 12 बॉल 50 धावांची 20 खेळी साकारले आणि पहिलं अर्धशतक झळकावलंय. नाम तो सुनाई होगा. आणखीन एक फटका तर चांगला खेळलाय परंतु एक सिंगल धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केले. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेची जोखीम घेतली जाईल का? नाही. 2 धावा कंप्लीट करत असताना पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या डावा अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना JSM सारकळ कडवाडी या टीमने धावफलकावरती धावा सजवले 74 धावा आणि 75 धावांचं लक्ष ACC क्रिकेट क्लब अनावळेवाडी टीम समोर उभं केलंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल जितू मोरे आणि अभिमन्यूची जोडी. अभिमन्यू जाधव काय मैदानाच्या आतमध्ये खेळला. तब्बल 13 बॉल त्याने पेस केलं. 56 धावा ठोकल्या. त्याच्यामध्ये 3 चौकार होते आणि 7 षटकार त्याने ठोकले. 434 स्ट्राईक रेटने मात्र त्याने धावा गोळा केल्या आणि आपल्या संघाला त्यानं अक्षरशः 75 धावांचा डोंगर देखील उभा करून ठेवलेला आहे. जबरदस्त त्याची बॅटिंग राहिली मैदानाच्या आतमध्ये. अभिमन्यू जाधव यांचा झंझावती टोले पहिल्या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. चला टॉससाठी या. अटाळी विरुद्ध एक्यू. चला अटाळी टीम आणि एक्यू टीम आपण या टॉससाठी या. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई आयोजित SGCA चॅम्पियन रबर बॉलची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. एक दिवस ही स्पर्धा आहे. एक दिवसामध्ये तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 360 अंशाचं हे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती अक्षरशः धावांचा पाऊस अभिमन्यू जाधवने आणि समीर गोगावलेने आतापर्यंत पाडलेला आहे. अजून संपूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक खेळाडू मात्र या क्रीडांगणावरती आपला कौशल्य गुणवत्ता सिद्ध करताना पाहायला मिळतील. 18 बॉल 75 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना JSM सारकळ कडवाडी टीमने
18 बॉलमध्ये 74 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. एसीसी क्रिकेट क्लब अनावळेवाडी टीमला 18 बॉलमध्ये 75 धावांचा डोंगर मात्र आता पोखरायचा आहे आणि इथून पुढे आता वाडी टीमला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. षटकार, चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पहिल्या डावामध्ये अभिमन्यू जाधवने ज्या प्रकारे बॅटिंग केली ना, तशाच प्रकारची बॅटिंग आता नितीन शिंदे यांना करावी लागेल. तोडीस तोड प्रत्युत्तर द्यावं लागेल. कारण पहिल्या डावामध्ये तुम्ही आगास पाहिला, दुसऱ्या डावामध्ये तुम्ही धमाका पाहाल. पहिल्या डावामध्ये तुम्ही वार पाहिले, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पलटवार करावेच लागतील. तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल अनावळेवाडी टीमच्या फलंदाजांना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 75 धावांचा चिरपाड करण्यासाठी नितीन शिंदे आणि त्याच्या साथीला महेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. UTC YouTube लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक घेऊन जितू मोरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने पहिला बॉल घेऊन निघालाय. नितीन शिंदे यांच्यासाठी हार्ड हिटर बॅट्समन आहे. आज जबाबदारी असेल नितीन शिंदे यांच्यावरती आपल्या संपूर्ण टीमची. कारण 75 धावांचा डोंगर तुम्हाला पोखरायचा आहे. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. संकेत जाधव यांचा पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, जोरकस बॅट फिरवली होती, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पहिला बॉल आलेला आहे, निर्धाव बॉल. यावेळेला फटका फसलाय. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केले. तिसरी धाव घेतली जाईल का? नाही घेतली जाणार. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेले आहेत आणि 2 धावेने श्री गणेशा होताना एसीसी क्रिकेट क्लब अनावळेवाडी या टीमचा पाहायला मिळतोय. आता 16 बॉल 73 धावांची आवश्यकता. यावेळेला पहा नितीन शिंदेच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. 75 धावांचा डोंगर पोखरायचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना नितीन शिंदेच्या बॅट मधून आलाय बिग अँड हाय हँडसअप षटकार. हॅलो, ठीक ठीक. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सुनीलजी बादापुरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. हो, वेग 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 प्रचंड वेग पाहायला मिळालाय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम टप्पा, चांगला भेदक मारा पाहायला मिळतोय. संकेत जाधव यासाठी ओळखले जातात. अनेक स्पर्धा त्याने ॲज अ गोलंदाज म्हणून देखील गाजवलेले आहेत. वेगावरती भर देत आहेत. षटकाराला प्रत्युत्तर. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने आपटलेला बॉल. पंचांचा सिग्नल येईल. वाईड बॉल, डोक्याच्या वरतून हा बॉल ट्राय झालाय आणि इथे मात्र वाईड बॉलची एक धाव मिळते अनावळेवाडी टीमला. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 9 या घरामध्ये. स्विंग अँड मिस, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. यावेळेला बॉल पाठीमागच्या दिशेला. छोटासा खेळाडू फिल्डिंग करत असताना स्किड झाला, पडला, परंतु पुन्हा एकदा उठला. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्याने चांगल्या प्रकारे केलाय. पावसाळी क्रिकेट म्हटलं की तुम्हाला घसरगुंडी हे चित्र पाहायलाच मिळतं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. ज्या पद्धतीने छोटासा खेळाडू बॉल पकडण्याचा प्रयत्न, दोन्ही बॉय स्किड झाले आणि त्यानंतर तो डोक्यावरती पडला. परंतु पुन्हा एकदा उठलेला आहे. कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाहीये. वेल प्लेड. आणि खरं तर अशा प्रकारच्या मोहे मोहे गोष्टी
एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 13 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. वेदांत जाधव डावखुऱ्या हाताचा खेळाडू हेलिकॉप्टरचा लूक उडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील परिपूर्ण केले वेगाने आणि ते 2 धावा कंप्लीट झालेत. पावसाळी रबर बॉल म्हटलं की तुम्हाला घसरगुंडी हा खेळ खेळावाच लागतो. कारण अनेक खेळाडू स्किट होतात, पडतात, परंतु आपल्या नावासाठी नाहीतर गावाच्या नावासाठी ते फिल्डिंग पुन्हा करत असतात. फटका चांगला केलाय. गॅप सिलेक्शन खूप चांगला आहे. गॅप आहे खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4, 4, 4, 4, 4 धावा चौकार. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा वेदांत जाधव बॉल फिरवण्यासाठी माहीर आहे. आज बोटांची जादू, बोटांची कला तो मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज कौशल्य सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. बॉल गवतामध्ये थांबलाय. बॉल अडवण्यासाठी अक्षरशः निलेश जाधव येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 20 धावा. 75 धावांचं भलं मोठं आव्हान आणि त्या धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. शपल होऊन गरकनगिरकी घेतले. कॅपमध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर महेश शिंदेच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता. शिंदेवाडी अनावळेवाडी या टीमला आणि आता इथून पुढे आपण टॉस करूया दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला टीम आहे आटाळी, त्यांच्या विरुद्ध आहे एकयू. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि असोसिएशनचे खजिनदार सुनील बादापुरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. ओहो, यावेळेला पहिलाच बॉल अभिमन्यू जाधव यांचा फुलटॉस होता. फुलटॉस बॉलवरती मेजवानीचा ताव मारता आलेला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अभिमन्यू यांनी डॉट टाकलाय. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. गॅपमध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षकामध्ये आहे दरी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक चौकार. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न नितीन शिंदे यांचा राहिलेला आहे. सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप जमावते, परंतु 75 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना लिडिंग एज हो पकडली कॅच. विकेटचं पतन अभिमन्यू जाधवला मिळते. पहिले विकेट. तर टॉस करूया दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला टीम आहे अर्थातच आटाळी आणि एकयू. पण स्पिन टॉस जिंकलेला आहे. एकयू टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आटाळी टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओहो, इथे कमरेच्या वरती बॉल आहे. बीमर बॉल घोषित केलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. परंतु छोटासा खेळाडू वय वर्ष 9 ते 10 वयोगटातील फील्डिंग अतिशय चांगल्या प्रकारे करताना पाहायला मिळतोय.
खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. ब्रीडचा बॉल होता. मॅच अनावळेवाडी टीमच्या हातातून निसटून गेले. 75 धावांचा पाठलाग करत असताना सातत्यपूर्वक मोठे फटके खेळायचे होते, परंतु मोठे फटके आले नाहीत. त्यामुळे कुठेतरी या मॅचमध्ये फक्त आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 2 बॉल 44 धावांची आवश्यकता. सरळ बॅटने हा फटका खेळलाय. व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत. वेदांत जाधव वेगाने येतील बॉलपर्यंत. एक सिंगल धाव घेतले आणि सिंगलच्या मदतीने एका धावेने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल. लोअर फुलटॉसचा बॉल. दिशा दिले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल धाव मिळते आणि हा सामना तब्बल 43 धावसंख्येने जे-एस-एम सारकळ कडववाडी टीमने जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन टीम सारकळ कडववाडी टीम. अभिमन्यू जाधव, किरण, वेदांत आणि संपूर्ण टीम खूप चांगला तुम्ही खेळ साकारला. पहिल्याच मॅचमध्ये अक्षरशः धावांचा डोंगर उभा केला. अभिमन्यू जाधव यांची अर्धशतकी खेळी. या मॅचमध्ये सातत्यपूर्वक चांगली राहिली. सारकळ कडववाडी टीमसाठी हार्ड लक, बॅड लक टीम. अनावडेवाडी टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात.